खरं तर मी आज अमरावतीला येऊ शकत नव्हतो. काल रात्रीसुद्धा मी संगीताताईला फोन केला की आज मी येऊ शकणार नाही, पण संगीताताईंनी डोळ्यात पाणी आणलं की आलंच पाहिजे. आणि पण त्यांनी मी माझा वादा, मी कधी अमरावती नागपूर हेलिकॉप्टर वापरत नाही, मी बाय रोड येतो, पण मला हेलिकॉप्टर मागवावं लागलं, हेलिकॉप्टरने यावं लागलं, पण त्यांनी वादा निभवला नाही, मी माझा वादा निभवला. मी त्यांना म्हटलं होतं मी 1:45ला येईल, बरोबर 2:30ला निघून जाईल. आता माझ्याकडे फक्त 2च मिनिट शिल्लक राहिले. मी त्यांना विनंती केली की पंकज भोयर समोर सर्व समस्या मांडा. पंकज भोयर हे एक चांगला जनता दरबार घेतील, एक या ठिकाणी मंत्री म्हणून, शिक्षण मंत्री म्हणून उत्कृष्ट काम करतात आहे. ते संगीताताईंनी सांगितलेला प्रत्येक प्रश्न सोडवतील, कारण प्रत्येक प्रश्नाचा निर्णय करण्याचे अधिकार महाराष्ट्र सरकारनं पंकज भोयरला दिले आहेत. त्यामुळं संगीताताई माझ्यासमोर प्रश्न न मांडता मी गेल्यावर पंकज भोयरसमोर चांगलं प्रास्ताविक करा. पंकज भोयरला प्रश्न मांडा, त्यांचं उत्तर त्या साईडला ठेवा, दोन्ही एकामेकाला प्रश्न उत्तरं करा आणि सर्व प्रश्न सोडून टाका. माझी काही मनाई नाही, फक्त मला मात्र 2:30 वाजता जायचं आहे, कारण मला 3:15 वाजता जर हेलिकॉप्टर मी लँड झालो तर 3:30च्या कार्यक्रमाला पोहोचता येईल. खरं तर एक झुंजार नेतृत्व, रणरागिणी संगीताताई शिंदे यांनी आपल्या सर्वांना बोलवलं आहे आणि या विभागीय मेळाव्यामध्ये आम्हाला बोलवलं आहे. खरं तर त्यांचा जीवनपट आपण बघितला. जीवनपटामध्ये बालवयापासून तर आत्तापर्यंतच्या त्यांच्या प्रवासामध्ये त्यांनी शिक्षण आणि शिक्षण क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यापासून शिक्षणापर्यंत, सरकारपासून तर समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत केलेलं कार्य त्यांच्या जीवनपटामध्ये अधोरेखित झाला आहे. आणि त्यांचा जीवनपट हा जर बघितला तर नक्कीच त्यांना चांगलं नेतृत्व मिळावं, कर्तृत्ववान कार्यकर्त्याला पुढं जावं. जेवढं कर्तृत्व त्यांनी केलं आहे त्या कर्तृत्वानं, त्या इमानदारीनं काम करतात, संघर्ष करतात, कुठलंही राजकीय त्या ठिकाणी भावना न ठेवता समाजाच्या या वर्गाकरता, जो शिक्षक वर्ग आहे या वर्गाकरता त्यांनी आपलं जीवन समर्पित केलं आहे. आणि असं जीवन समर्पित करणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीशी आपण सर्वांनी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आणि याकरता आपल्या सर्वांची भूमिका महत्त्वाची आहे. खरं तर या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे की संगीताताई यांनी जे जे प्रस्ताव, जे जे प्रश्न शिक्षण विभागाचे मांडलेले आहेत, या जिल्ह्यातल्या शाळा स्मार्ट करणे, या जिल्ह्यामध्ये अभ्यासिका तयार करणे, या जिल्ह्यामध्ये जसं आम्ही नागपूरमध्ये आता 100% डिजिटल शाळा करतो आहे, सर्व शाळेचे बांधकाम पूर्ण करतो आहे, त्या ठिकाणी शाळेवर सर्वात मोठं इन्व्हेस्टमेंट करत आहे. एकंदरीत जर आपण भाग बघितला तर आम्ही मागच्या अनेक वर्षापासून मी पालकमंत्री आहे. 14 ते 19 पालकमंत्री असताना 5 वर्ष नागपूरमध्ये, देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना, मी पालकमंत्री असताना, आताही माझ्याकडे आता 2 कारभार आहे, अमरावती आणि नागपूर. पण आम्ही ठरवलं आहे की ज्या पहिल्या 5 प्रायोरिटी DPC किंवा पालकमंत्र्याच्या असल्या पाहिजे, त्या प्रायोरिटीमध्ये शिक्षण ही पहिली प्रायोरिटी असली पाहिजे. शिक्षण आणि शिक्षक आणि त्यांचे प्रश्न ही पहिली प्रायोरिटी असली पाहिजे. मग घनकचरा व्यवस्थापन असलं पाहिजे, दिवाबत्ती असली पाहिजे, पाणीपुरवठा असलं पाहिजे, आरोग्य असलं पाहिजे. एकंदरीत 5 महत्त्वाच्या प्रायोरिटीमध्ये शिक्षणाची प्रायोरिटी ही केंद्र सरकार, राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाची घेतली आहे. केंद्र आणि राज्याचे दोन्ही सरकार हे शिक्षणाच्या प्रायोरिटीवर संपूर्ण बजेटमध्येही तसं प्रतिबिंब उमटवत आहे. शिक्षण राज्यमंत्री म्हणून केलेलं काम, पंकज भोयरचं काम मागच्या वर्षभराचं या ठिकाणी अधोरेखित करता येईल, पण आज तसा वेळ नाही आहे, नक्की आपण बोलू. पण खरं तर या मेळाव्यामध्ये आणि शिक्षण क्षेत्रामध्ये जो आमूलाग्र बदल केलेला आहे, असं एक व्यक्तिमत्व या व्यासपीठावर आहे. खरं तर त्याचं नाव दत्तात्रय वारे गुरुजी आहे. त्यांच्याकरता एकदा जोरात टाळ्या वाजवून आपण स्वागत केलं पाहिजे. खरं तर या ठिकाणी आमच्या संगीताताई, मी तुमचे आभार मानतो की तुम्ही या ठिकाणी दत्तात्रय वारे गुरुजींचा या ठिकाणी सन्मान केला, सत्कार केला, त्यांना व्यासपीठावर बोलवलं. खरं तर वाबडेवाडीच्या जीप शाळेमध्ये जे नावलौकिक जागतिक स्तरावर पोहोचला, तुम्ही बघितला, मी बघितला, या जागतिक स्तरावर ज्यांनी
पोहोचवलं, आंतरराष्ट्रीय त्या ठिकाणी उंचीवर नेणं, आंतरराष्ट्रीय उंचीवर वाबळेवाडीला पोहोचण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते वारे गुरुजींनी केलं. आणि एवढंच नाही तर आपल्याला या ठिकाणी राष्ट्रपती पुरस्कार खऱ्या अर्थाने जे वारे गुरुजींना मिळाला आहे हे खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांकरता अत्यंत प्रेरणादायी काम, ज्यातनं प्रेरणा घेता येतं, ज्यांच्यातनं काही शिकता येतं. शेवटी शिक्षण असं आहे की ते घेता येतं, प्रेरणेतून शिक्षण घेता येतं. आणि त्यामुळं वारे गुरु प्रेरणा या ठिकाणी आपल्या सर्वांकरता महत्त्वाची आहे. खरं तर ज्ञानसेवा समर्पणाच्या बळावर शिक्षण क्षेत्रामध्ये आदर्श निर्माण करणारे वारे गुरुजी आहे. त्यांनी केलेली ज्ञानसेवा ही आमूलाग्र आहे. आणि म्हणून या ठिकाणी आजचा मेळावा हा काही कार्यक्रम नाही आहे, केवळ या ठिकाणी राजकीय कार्यक्रम किंवा या कार्यक्रमाची पॉलिटिकल भूमिका नाही आहे, तर हा जो कार्यक्रम आहे तो शिक्षकाच्या स्वाभिमानाचाही आहे, हक्काचा लढ्याचाही आहे आणि शिक्षण क्षेत्रामध्ये परिवर्तनाचं नवयुग आणणारा हा कार्यक्रम आहे. आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाची उंची फार मोठी आहे. एवढंच नाही तर आपण बघतो आहे की केंद्र सरकारने माननीय पंतप्रधान मोदीजींनी जे शैक्षणिक धोरण आणलेलं आहे त्या शैक्षणिक धोरणामध्ये शिक्षकांना 1982 पूर्वीची जी जुनी पेन्शन योजना आहे आणि शाळावर 100% अनुदान, तसे इतर शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नावर NEP त्या ठिकाणी अनेक गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहे. त्यामुळं संगीताताईंनी जे या ठिकाणी अनेक गोष्टी मांडल्या आहे यावर सरकार कामच करत आहे. केंद्र सरकारने NEP जे जे काही त्या ठिकाणी आपल्या सर्वांना, दोन्ही सरकारला, केंद्र आणि राज्य सरकारला मॅन्डेटरी केला आहे. काही गोष्टी NEP मॅन्डेटरी आहे, त्या सर्वांनीच पाळल्या पाहिजे. त्या केंद्र सरकारने एकट्याने पाळायच्या नाही, राज्य सरकारने पाळायच्या आहे, राज्य सरकारनेच पाळायच्या नाही तर जिल्हा परिषदेने पाळायच्या आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये जो बदल घडवायचा आहे तो NEP पॉलिसीच्या माध्यमातून सर्वच विभागांनी सर्व क्षेत्रामध्ये घडवायचा आहे. म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये सर्वच त्या ठिकाणी येणाऱ्या प्रायव्हेट खाजगी त्या ठिकाणी डेव्हलपर्स असतील, खाजगी शिक्षण संस्थाचे त्या ठिकाणी असतील किंवा शासकीय शिक्षण संस्था असतील, त्यांनी सर्वांनी करायचं आहे. आणि त्यातनं आपल्याला पुढच्या काळामध्ये खरं तरी वेगळं मंथन करावं लागणार आहे. प्रश्न जे आहे त्या प्रश्नावर NEP पॉलिसी, NEPच्या माध्यमातून राज्य सरकारची भूमिका, राज्य सरकारच्या माध्यमातून राज्याच्या एकंदरीत शिक्षण खात्याची भूमिका, शिक्षण खात्याच्या माध्यमातून शिक्षकाची भूमिका आणि शिक्षकाच्या भूमिकेपासून तर लोकप्रतिनिधीची भूमिका, या सर्व विषयावर आपण या ठिकाणी NEP काम करतो आहे. आणि हे करत असताना आपला जो समाजाचा खरा शिल्पकार शिक्षक आहे, या शिक्षकाला त्यांचं सक्षमीकरण कसं होता येईल, शिक्षकांचंही सक्षमीकरण कसं करता येईल यावरही या ठिकाणी आपल्या सर्वांना काम करायचं आहे. कारण शिक्षक सक्षम झाला तर देशाचा विकास होऊ शकतो, अन्यथा देशाचा विकासाचा जो विकसित भारताचा मोठा पाया आहे तो शिक्षकांनी शिक्षणाकरता रचायचा आहे. आणि त्यामुळे शिक्षकांचं सक्षमीकरण हेच विकसित भारताचा खरं त्या ठिकाणी आपल्याला पाया ठरणार आहे. आणि म्हणून आपल्याला 2047चा विकसित भारत घडवताना मजबूतीने आपल्याला शिक्षण क्षेत्राला आणि शिक्षकांच्या समस्यावरही काम करावं लागणार आहे. खरं तर या ठिकाणी हा विचार मंथन कार्यक्रम जरी असला, कारण संगीताताईंनी जे काही विषय मांडले आहे ते विचाराचे आहे. त्यांनी एक विचार मांडला आहे, प्रश्न मांडलेले आहेत. या प्रश्नातनं, या विचारातनं आपल्याला थोडं मंथन करून या ठिकाणी शिक्षण क्षेत्राची भविष्यातली उज्ज्वल दिशा ठरवता येईल. आणि या दिशेतनं मात्र या ठिकाणी मला वाटतं, मला विश्वास आहे की संगीताताईंनी चालू केलेला लढा हा असा लढा आहे, या लढ्यातनं जे यश मिळतं ते आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि म्हणून संगीताताई आपण काळजी करू नका, तुम्ही ज्या ज्या विषयाकरता भांडतायत राज्य सरकार त्या सर्व विषयावर काम करत आहे. एकही विषय असा नाही की संगीता शिंदेनी मांडला त्यावर सरकार काम करत नाही. अधिक माहिती माननीय पंकज भोरजी देतील, त्यांना अधिक माहिती शिक्षण क्षेत्रातली आहे. आणि त्यामुळे मी कॅबिनेटमध्ये बसतो, मंत्रिमंडळाच्या बैठकीत असतो आणि जबाबदार पदावर आहे. राज्याचं महत्त्वाचं खातं माझ्याकडे आहे, महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आहे. त्यामुळं जे कॅबिनेटमध्ये होतं, जे मुख्यमंत्री सांगतात, सरकार त्या ठिकाणी पूर्ण या ठिकाणी काम करतं, तेव्हा या बाबीचा जेव्हा विचार करतो तेव्हा आमचं सरकार, देवेंद्र फडणवीसचं सरकार जे गतिमान, पारदर्शी आणि लोकाभिमुख सरकार म्हणून काम करत असताना त्या सरकारमध्ये सर्वात जास्त कल काय,
या सर्वात जास्त या सरकारचा कल हा शिक्षण क्षेत्रावर आहे आणि त्यामुळं या सरकारची भूमिका ही विकसित भारताची आहे. या सरकारची भूमिका संगीताताई शिंदेंनी मांडलेल्या प्रश्नाला न्याय द्यायची आहे. या सरकारची भूमिका समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाची आहे आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगेल की या मेळाव्याच्या आयोजनामागे खऱ्या अर्थाने शिक्षण संघर्ष संघटना जी या ठिकाणी तयार झाली आहे त्या शिक्षण संघर्ष संघटनेने जे जे काही मुद्दे या ठिकाणी मांडले आणि मांडल्या जातील अर्धाच झाले आहे. संगीताचे अर्ध्या थांबले आहे. माझ्यानंतर पुन्हा प्रास्ताविक करणार आहे. त्यांचा अर्धच प्रास्ताविक झाला आहे. मला माहीत आहे 14 विषय आहे त्यांच्या पत्रामध्ये, 7 मांडले आहे त्यांनी. पुन्हा एक वेळा प्रास्ताविक करणार आहे. माझ्या लायकीचे ते माझ्यासमोर मांडले, पंकजसाठी बाकी ठेवले आहे. त्यामुळं खऱ्या अर्थानं तुम्ही जेवढा त्यांना जोर दिला त्या अजून बोलत गेल्या. पण त्यांनी माझ्याशी चर्चा केली आहे आणि मी तुम्हाला वचन देतो की पंकज भोयर तर करतीलच, पण ज्या ज्या ठिकाणी संगीताताई तुम्ही थांबाल म्हणजे अशा नाही थांबणार, मला माहिती आहे तुम्ही, पण ज्या ठिकाणी तुम्हाला वाटतं की आता माननीय मुख्यमंत्र्यांच्याच बैठकीची गरज आहे, आता एका उच्चस्तरीय बैठकीचीच गरज आहे, दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि संपूर्ण प्रशासनच त्या ठिकाणी लागेल, अशावेळी मी खारीचा वाटा उचलेल आणि तुमच्या या संघर्षामध्ये मी सुद्धा आपल्यासोबत राहील. खरं तर या ठिकाणी मी आधीच सांगितलं, मला अनेक गोष्टी आपल्याला सांगायच्या होत्या, NEPमध्ये अनेक गोष्टी मांडायच्या होत्या, पण आता मी आधीच सांगितलं की मला थोडा वेळ कमी आहे. त्यामुळं या ठिकाणी मी एवढंच सांगणार आहे की आपल्या आज ज्या शिक्षकांचा सत्कारही होणार आहे त्या सत्काराला मी राहू शकलो नाही, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. त्या शिक्षकाची क्षमाही मागतो ज्यांचा सत्कार होणार आहे. खऱ्या अर्थाने समाजामधला दीपस्तंभ जो असतो त्याचा सत्कार होतो. आता ज्यांचा सत्कार होणार आहे ते शिक्षण क्षेत्रातले दीपस्तंभ आहे आणि त्यांनी आपल्या जीवनामध्ये काही कमवलं आहे, ते समाजाकरता आणि समाजाच्या शेवटच्या व्यक्तीकरता कामात येणार आहे. सत्कार याकरता असतो की त्यांच्या जीवनात केलेलं कार्य अधिक ऊर्जेने समाजाला त्यांचं प्रेरणा मिळण्याकरता, आणि त्यामुळे त्यांच्या सत्कारातून प्रेरणा मिळेल. आज शिक्षण क्षेत्र एक मोठ्या संक्रमणातून जात आहे. खरं तर याचे आम्ही थोडा अभ्यास केला आहे. तंत्रज्ञान आहे, डिजिटल तंत्रज्ञान आहे, डिजिटल मीडिया आहे. खरं तर जे आता आपण बघतो तंत्रज्ञानाचे प्लॅटफॉर्म आहे, AI आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, या सर्वातून आता या संक्रमणातून शिक्षण क्षेत्रही जात आहे. आणि खरं तर काही तंत्रज्ञान आलं, किती AI आलं तरी शिक्षकाचं काम शिक्षकच करू शकणार आहे. त्यामुळं आपल्याला किती तंत्रज्ञान आणताना हा विचारच करावा लागेल. पंकज भोयरजी, तंत्रज्ञान तर डेव्हलप करूच, जगातलं कुठलंही शिक्षण जिल्हा परिषद शाळेत मिळालं पाहिजे. अमेरिकेत जे शिकवलं जातं ते झेडपी शाळेत मिळालं पाहिजे. असं डिजिटल व्यवस्था आपल्याला उभी करायची आहे, ती आपण करतोच आहे. आपलं सरकार त्यावरच काम करत आहे. AIच्या माध्यमातून या मुलांना, आधीच आपले जे मुलं आहेत, म्हणजे आपला काळ असा होता की 10वीत गेल्यानंतर किंवा 12वीत गेल्यानंतर आपल्याला घरात काय आणि बाहेर काय आहे हे कळायचं 10वीत गेल्यावर किंवा 9वीत गेल्यावर. आता तर KG1च्या पोराला घरातलं बाहेरचं सारं कळतं. आईच्या पोटातनंच ओरिजिनल कम्प्युटर घेऊन पिढी बाहेर आलेली आहे, ॲडव्हान्स कम्प्युटर घेऊन आले, AI घेऊन आलेली पिढी आहे. हे 21व्या शतकातलं तंत्रज्ञान आहे. ही जे पिढी आहे आपल्या घरची, तुमच्या माझ्या घरची, सर्वांच्याच घरची, गरिबाच्या घरी असो की श्रीमंताच्या घरी, ही ॲडव्हान्स AI घेऊन आलेली पिढी आहे. त्यांच्या हातात काही आज लागलं तर त्याचा पूर्ण कार्यक्रम ते करतात. आणि त्यामुळं या पिढीला तंत्रज्ञान आहे, डिजिटल मीडिया आहे, पण तंत्रज्ञान मार्ग दाखवू शकतं. तंत्रज्ञान मार्ग दाखवू शकतो, पण दिशा देण्याचं काम तंत्रज्ञानाला शिक्षकच करणार आहे. त्यामुळं तंत्रज्ञानाचा वापर होईलच, पण त्याला योग्य दिशा आपल्या सर्वांना द्यायची आहे. खरं तर या ठिकाणी मी एवढंच सांगेल, विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचं शिक्षण देण्याचा आणि शिक्षकांना योग्य सन्मान देण्याचा आमचा संकल्प आहे. निश्चितपणे तुमचा आवाज दबला जाणार. आता तुम्ही संगीताताईला विसरलंय, पेन्शनवाली ताई संगीताताई विसरले. तुम्ही हे म्हणा पेन्शनवाली ताई संगीताताई, मगच पुढे जाईन ना कागद.
तुम्ही तो स्लोगन विसरून गेले आता. संगीताताई, ते तुमचे मांडलेलं सर्व कामं झाल्यावर ना संगीताताई पेन्शनवाली ताई कमी होऊन जाईल आवाज. त्यामुळं खरं तर आपण सर्व मिळून एक संकल्प करू, अमरावती विभागाला आणि या विभागातलं शिक्षण क्षेत्र आदर्श बनवू, आदर्श शिक्षण क्षेत्र बनण्याचा संकल्प करू. हाही संकल्प महत्त्वाचा आहे. आणि या विदर्भाच्या, पश्चिम विदर्भाला ज्ञानभूमी बनवू, कारण ही ज्ञानभूमी आहे, डॉक्टर पंजाबराव देशमुखांची भूमी आहे. आणि त्यामुळे हिला ज्ञानभूमी बनवण्याचं काम आपल्या सर्वांना करायचं आहे. आणि एवढंच नाही तर जर अमरावती विभाग आणि अमरावतीमधली ही बसलेली समोरची संपूर्ण शक्ती यांनी जर विचार केला तर भारतामधली सर्वात मोठी ज्ञानशक्ती तुम्ही तयार करू शकता, एवढी क्षमता आपल्या या मेळाव्यामध्ये आहे. हा मेळावा लहान नाही आहे, विद्वान लोकांचा मेळावा आहे, सुशिक्षित लोकांचा मेळावा आहे, शिक्षकांचा मेळावा आहे, ज्ञान अर्जन करणारे आणि ज्ञान देणारे व्यक्तिमत्वाचा मेळावा आहे. त्यामुळं तुमच्या या संपूर्ण संघटित शक्तीला खऱ्या अर्थाने मी नमस्कार करतो. आपल्या सर्व मागण्या सरकारच्या माध्यमातून सोडण्याकरता माझी पूर्ण मदत संगीताताई तुमच्या पाठीशी राहील. आणि पूर्ण इमानदारीने जे जे काही सरकारमध्ये करायचं असेल, कारण याच्याकरता आमचं सरकार हे आपल्याकरताच आहे. देवेंद्र फडणवीसचं सरकार हे पारदर्शीपणे काम करत आहे. इमानदारीनं आमचं मंत्रिमंडळ या ठिकाणी पूर्ण समर्पित भावनेने काम करत आहे. दिवसाची रात्र, रात्रींचा दिवस करून या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या भावना पुढे नेण्याचं आम्ही काम करतो आहे. मुख्यमंत्री अधिक सकारात्मक आहे माझ्यापेक्षाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी आपल्याकरता विशेष लक्ष घातलेलं आहे. मी एवढंच करेल, आज शिंदेताई तुम्ही जे काही प्रश्न माझ्यासमोर मांडले, पुढच्या काळामध्ये त्याची एक बैठक आपण मुख्यमंत्र्याकडे लावू. बाकी खालचे अधिकारी सरळ करणे, कोणी चांगलं वागत नसेल त्यांना चांगलं वागायला लावणे, हे सर्व पंकज भोयर बघेल. आणि वरचे जे धोरणात्मक निर्णय आहे त्याकरता कॅबिनेट मंत्रालय लागतं. त्या कॅबिनेट मंत्रालयामध्ये जे काही बाजू मांडण्याचं काम उत्कृष्ट वकील म्हणून मी तुमचा करेल, एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि संगीताताई, 15 मिनिट जास्त घेतल्याबद्दल तुमचे आभार मानतो. आणि यानंतर मला ताईच्या डोळ्यात काल पाणी होतं. मी म्हटलं ताई येऊच शकत नाही. मला तर आता 8 लाख रुपये खर्च आला याला. ताईकडे 8 लाख रुपये उधारी दिली. हेलिकॉप्टरवाल्यांनी 8 लाख रुपये घेतले माझ्या आज. मी कधीच 2 तास बाय रोड आणि 2 तास जाणे, अमरावतीला याला वेळच किती लागतो. पण आज येऊच शकत नव्हतो, जाऊच शकत नव्हतो परत. पण 8 लाख रुपयाची माझी, तुम्ही ना तर बोंडे साहेब तुम्ही द्या, यांच्याकडे घ्यायचे. हा भाऊ देईल, बहिणीची ओवाळणी भाऊ देईल. त्यामुळं तुम्ही माझी बहीण आहे, त्यामुळे 8 लाख रुपये मी हेलिकॉप्टरचे भरील, काही काळजी करू नका. तर तुम्हाला सर्वांना खूप खूप धन्यवाद. कार्यक्रम सुरू राहील, कोणी या ठिकाणी आपलं स्थान सोडू नका. आमच्या ताई आणि पंकज भोयर हे दोघंही आहे, वारे गुरुजी आहे, डॉक्टर अनिल बोंडेजी, आपण या ठिकाणी बसा. व्यासपीठावरचं कोणी हालचाल करू नका. खूप खूप धन्यवाद.